अर्धा किलो चण्याची डाळ घेतली, कारण संध्याकाळी पोळ्या बनवायच्या होत्या म्हणून ती 4 तास अगोदर भिजत घातली. त्याच्यानंतर ती अशी भिजून तयार झाली चांगली. त्याच्यानंतर ती कुकरला लावली, 4 शिट्ट्या दिल्या आणि नंतर मग ती परत त्याच्यामध्ये गूळ टाकण्यासाठी टोपामध्ये ठेवली. गूळ किसून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून थोडं हलवत असं राहिले. त्याच्यानंतर घरगुती आपली सुंठ आणि जायफळाची पावडर केली. तुम्ही वेलचीसुद्धा टाकू शकता आणि नंतर गूळ वितळेपर्यंत असं जरा पलित्याने हलवत राहिली. नंतर ते चाळणी किंवा पुरण यंत्रामध्ये सुद्धा वाटू शकता आणि मग पुरण असं तयार केलं. नंतर पीठ मळलं. त्याच्यामध्ये थोडा मैदा पाव किलो घेतला, गव्हाचं पीठ पाव किलो, मीठ टाकलं, तेलाचं मोहन टाकलं 1 पळी. त्याच्यानंतर असं जरा मऊसर पीठ मळलं आणि ते 10 मिनटं तसंच ठेवलं. त्याच्यानंतर अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या केल्या. त्याच्यामध्ये हे पुरण भरून लाटायलासुद्धा मी जरा ना प्लॅस्टिक ठेवलं, कारण प्लॅस्टिकवर चांगल्या म्हणजे व्यवस्थित लाटता येतात. मी या घरगुती पद्धतीने साध्याच पुरणपोळ्या केल्यात, पण तुम्हाला जर कलर हवा असेल जरा पिवळट वगैरे तर तुम्ही हळद वगैरे टाकून करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. बाय बाय.